अरे चव्हाण, अरे ज्याची गारोड्याची रे जात इश्क त्या गारोड्यानेच करावा आणि या नागाच्या बिळामध्ये हात फक्त या मर्दानेच घालावा। तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळेचे काम नव्हे। अण्णा चव्हाण आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 3 डॉन झालं, लक्षात ठेव दादा। आतापर्यंत महाराष्ट्रात फक्त 3 डॉन झालं। वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा या महाराष्ट्रातला पहिला डॉन छत्रपती शिवाजी महाराज। 35 किलो वजन असताना बोटावर मुंबई जाग्यावर थांबवणारा मुंबईचा डॉन मान्य बाळासाहेब ठाकरे आणि या जुगलबंदी भारुडातला डॉन संदीप मोहिते सांगोला। ही 3च डॉन आहेत या महाराष्ट्रात दादा, ही 3च डॉन आहेत। आणि काय म्हणला अण्णा चव्हाण, काय म्हणला? कल्लुळाचं पाणी मोहिते कशाला ढवळलं आणि या नागाच्या म्हणजे नाग आहे नाग, या नागाच्या पिल्याला कारे खवळलं। आमच्या गावात ह्याच्यासारख्या जात्यावर बाया गाणी म्हणते त्या। जुन्या काळात जाती असायची जाती मावशी, पण आता जाती गेली, आता मिक्सर आले तर मिक्सर खुर्र। आमच्या गावात ह्याच्यासारख्या बाया गाणी म्हणते त्या। कशा? निंबोनीच्या झाडा खाली भाऊ माझा दारो काडी, कुण्या मेल्यानं केली बाई चाडी, आल्या पोलिसाची गाडी। वाय 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 वाय। ए चव्हाण ऐक काय म्हणला? कल्लुळाचं पाणी कशाला ढवळलं आणि या नागाच्या पिल्याला कारे खवळलं। ह्याचं उत्तर ऐक अण्णा चव्हाण। तुझ्या कल्लुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळलं चव्हाण, तुझ्या कल्लुळाचं पाणी 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 टिप टिप बरसा पाणी, पाणीने आग लगाई। चव्हाण तुझ्या कल्लुळाचं पाणी मी मुद्दाम ढवळलं आणि या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले, या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले, या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळले, या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळलं, या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळलं, या नागाच्या पिल्यासाठी मुंगूस पाळलं। कल्लुळाचं पाणी कल्लुळाचं पाणी राडा 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 शांतबाई, कल्लुळाचं पाणी मुद्दाम ढवळलं। दादा काल रात्री कार्यक्रम संपला, 2 जण मी आणि चव्हाण गप्पा मारत उभारलो। एक पोरगा पळत आलं, म्हणलं महाराज ताक प्याता का ताक? मी म्हणलं मला नको, मला ताक आवडत नाही, ही ताकाला हवराय। ही त्या पोराला म्हणते मला घेऊन ये मी पितो, मला घेऊन ये मी पितो। पळत गेलं, एक तांब्यावरून ताक घेऊन आलं, एक तांब्या गट्टा गट्टा चव्हाण ताक प्याला आणि पोराला म्हणला पोरा ताक लय भारी, अजून ताक खाय का? पोरग पळत गेलं, दुसरा बी तांब्या घेऊन आलं, 2 तांबे चव्हाण ताक प्याला, टेकर दिली आणि पोराला विचारलं पोरा एवढं ताक तू इथं मला प्यायला घेऊन आलाय, तुझ्या घरी कोण ताक पित नाही? पोरग म्हणलं महाराज पेते ते, पण काल रात्री या ताकात उंदीर पडला होता। त्याला राग आला, उंदीर पडल्याला ताक पाजले। चव्हाणला राग आला, हातात तांब्या ताकाचा, पुढे भिंत, तांब्या घेतला आणि भिंतीवर रागानं आपटला, आपटल्यामुळे तांब्या फुटला, ताक आणून देणार पोरग वरडलं मम्मी, या अण्णा चव्हाण आपल्या संडासचा तांब्या फोडला बघ। डिपॉझिट जप्त करून अण्णा चव्हाण डिपॉझिट बोल। मूळ विषयाकडे येऊया। एकनाथ महाराज म्हणतात संतांनी या समाजाला दिशा दाखवली, चांगला मार्ग दाखवला। आमचे नाथ बाबा म्हणतात अखो त्या धन्यानं गावा हवाली केला। दादा धन्यानं गाव हवाली केला, ऐकलं तर भारुडाय नाही तर जीवाला भिरुडाय। मग धनी कुठला आणि गाव कुठला कळलं पाहिजे। धनी म्हणजे भगवंत देव परमेश्वर। मावशी देवानं गाव दिला, कोणता गाव? इकडे तुळजापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, जयसिंगपूर। अण्णा चव्हाण तिकडे कर्नाटक, आजी तो उघड फटक नाही झाडाला लटक, यातला कुठला गाव नाही। 3.5 हाताचा देह गाव शरीर। नाथ बाबा म्हणतात अखो त्या धन्यानं गावा हवाली केला।
देवानं आपल्याला शरीर दिलं पण विसर त्याचा दादा तुला रे पडला. अरे ज्याने देह दिला दान त्याचे करावे भजन, पण त्या देवाचं नामस्मरण मात्र आमच्या मुखामध्ये येत नाही. पण नाथ बाबा पुढे जाऊन सांगतात शेवटी यमाजी बुवाचा टोला तुम्हावरी बसेल की जी मायबाप. पण आयुष्याची शेवट भरल्यावर अमेरिकेत ओबामा येऊ द्या नाहीतर डॉन येऊ द्या, तिथं नो चॅलेंज. आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा टोला बसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केला गाव देवानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केला गाव देवानं, हवाली केलाय गाव, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव. अरे हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव. मगाशी सांगितलं चाली कुठं लावावं लागतात. डोकं फिरलं या बाईच डोकं फिरलं या, हवाली केला गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय गाव, हवाली केलाय गाव धन्यानं, हवाली केलाय. मग या गावात वस्ती भरपूर आहे. मावशी कुठला गाव, कुठला गाव सांगितला, कुठला गाव, 3.5 हाताचा देहगाव. नाथ बाबा म्हणतात या गावात वस्ती भरपूर आहे, तववरी आपले ते हित पहावे आणि जरा आल्या उपाये ते ते काही न चाले हो माय बाप. नाथ बाबा म्हणतात जोपर्यंत या शरीरात ताकद आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा, तोपर्यंत पंढरपूरची वारी करा, तोपर्यंत असं भजन भारुड कीर्तन आहे का. दादा तुम्ही म्हणचाल बघू पुन्हा म्हातारपणी, म्हातारपणी भक्ती करो, म्हातारपणी पंढरपूरची वारी करो. पण मावशी म्हातारपणी भक्ती होत नाही. म्हातारपणी काय होतं दादा, तोंडाचं दात पडलेला असतात त्यावेळी राम 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 म्हणा गेल्यावर तोंडात येते बघा यम यम यम, त्यावेळी यमदारात येतो. म्हणून जोपर्यंत शरीरात ताकद चांगली आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. तुम्ही म्हणचाला तारुण्यात मज्जा करो, म्हातारपणी भक्ती करो. पण म्हातारपणी काय होत आहे, एकनाथ महाराज गाथ्यात म्हणतात म्हातारपणी कसा आहे. डोळे गावची लागती कवाडे, या नाकापुरी शेंबूड बदा बदा रे पडे, तुझ्या तोंडापुरची 32 खेडे ओस पडतील की जी माय बाप. म्हातारपणी गुडगे गावची मेटे मोडती, अरे पाय गाव दुखायचं चालूच राहती, ही हातापुरे पार वाळून जाती. आईशी फजिती म्हातारपणी होईल बाबा. म्हातारपणी मान गाव डगमगू लागेल, कोट गाव तुझ्या पाठीला लागेल, कोपरपूरचा मनका मोडेल, आईशी फजिती म्हातारपणी होईल बाबा. दादा नाथ बाबा म्हणतात म्हातारपणी मानगाव डगमगेल, पण माना हलायचं प्रकार आहेत. कसं म्हणचाला, एखादा म्हातारा असू द्या मराठी टेकलेलं म्हातार, त्या म्हाताऱ्याची मान अशी हलती बघा आडवे नक्का नक्का नक्का, आणि एखादी म्हातारी असू द्या मराठी टेकलेली म्हातारी, त्या म्हातारीची मान अशी उभी हलती बघा ये 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 ये. याला कारण आहे ज्यावेळी म्हातार तारुण्यात असतंय त्यावेळी चांगला म्हातारीला त्रास दिलेला असतो. ए भांडीगार, ए स्वयंपाककार, ए धुणं धो, शेवटी बायको नवऱ्याचं ऐकावं लागतं. पण म्हातारपणी गाडी रिव्हर्स गिअर घेते, म्हातारपणी म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते नव धनी तवाजा काय दम राहिलाय काय, राहिलाय काय, राहिलाय काय. म्हातारा म्हणते नाही ग सकू, नाही ग सकू, नाही ग सकू. ही अवस्था म्हातारपणी आहे. म्हणून दादा जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. हा संदेश नाथ महाराजांनी सदरच्या भारुडातून समाजाला दिला. नाथ बाबा म्हणतात अरे आईशी देहगावची गडबड झाली, ती पाहून माझ्या संताला दयाली, संतांनी काढली रसायनवली, याच गावाला आबादी केली हो माय बाप. मग एका जनार्दनी शरण हे दिव्य रसायन उतरून छेदोनी भक्ती भावाचे बंधन तुम्ही वैकुंठी वास कराल की जी हो माय बाप.